हाय फ्रेंड्स, स्वादाच्या रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण पावसाळा म्हटलं की नाही की असं भजी खूप खावीशी वाटतात। म्हटलं चला मिरच्या होत्या, म्हटलं छान अशी आपण मिरचीची भजी करूया, जे की आतमध्ये छान असं स्टफिंग बनवलेलं आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची। हे बघा, अशा प्रकारे माझ्याकडे मोठ्या मिरच्या होत्या, अजिबात तिखट नसतात ह्या मिरच्या। आणि माझ्याकडे शिमला मिरची पण होत्या 3, म्हटलं त्या पण छान अशी आपण स्टफिंग भरून करूया। खूप सुंदर अशा मिरचीची भजी ही रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो। त्यामुळे चला मग पटकन आपण सुरुवात करूया रेसिपीला। हे बघा, अशा प्रकारे मिरचीला चिऱ्या दिलेत आणि त्याचे जे बिया आहेत त्या काढून टाकल्यात। तिखट नसतात, पण तरी पण लहान मुलं वगैरे खाणारे असतील, काहींना अजिबात तिखट चालत नाही, त्यांच्यासाठी हे बघा, ही शिमला मिरचीमधलं पण मी बरोबर बिया काढल्या आहेत। स्टफिंगसाठी आपण इथे कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि गाजर छान असं किसून घेत आहे मी, आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे। उकडलेले 2 बटाटे होते, ते छान किसून घेते। तुम्हाला किसून नसेल घ्यायचं तरी चालेल, पण मी किसून घेतले कारण आपण स्टफिंग करणार आहोत, एकदम मऊ झालं पाहिजे त्यासाठी। बघा, ते पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, नंतर मोहरी टाकणार आहे, छान अशी तडतडून देणार आहे, त्यानंतर जिरे टाकणार आहे आणि त्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरलेला होता तो त्यामध्ये छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। खूप सुंदर होतात, अशा प्रकारे करून बघा। जेव्हा पाहुणे येतील ना, त्यांच्यासाठी जर केले ना तर ते अगदी अगदी चवळीने आवडीने खातील। सुंदर आपला असा कांदा बघा छान भाजून झाला आहे। त्यानंतर माझ्याकडे लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट होती, ती मी टाकली आहे। मी खलबत्त्यामध्ये कुटली आहे ती। लसणाने छान आणि कोथिंबीरीने खूप छान स्वाद लागतो, कारण आपण स्टफिंग बनवणार आहोत, ते एकदम टेस्टी बनवणार आहोत। खूप सुंदर हे बघा, अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जो आपल्याकडे हे आहे टोमॅटो आहे, तो अर्धा मी चिरून टाकला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल। आणि थोडीशी कोथिंबीर आणि जे आपलं गाजर आहे ते आपण टाकून छान परतून घेणार आहोत, कारण गाजर थोडंसं कडक असतं थोडंसं, मग आपण ते तेलामध्ये परतलं की त्याची छान अशी चव लागणार। त्यानंतर जो उकडलेला बटाटा होता मी किसून घेतला होता तो टाकत आहे। खूप सुंदर अशा प्रकारे करून बघा, अगदी तुम्हाला सारखी करावे लागतील, एवढी सुंदर चवीला भजी होतात। त्यानंतर हळद टाकली आहे आणि माझा जो काळा मसाला आहे तो टाकला आहे। तुम्हाला हवे असेल तर इथे हिरवी मिरची टाकू शकता पेस्ट। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकले आणि छान असं आपण परतून घेणार आहोत। खूप सुंदर स्टफिंग चालले मैत्रिणींनो। मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि अशा छान छान युनिक रेसिपी पाहायला मिळतील। त्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे, कारण आता कोथिंबीर पण बाजारामध्ये भरपूर येते आहे, मग कोथिंबीरीने खूप छान स्वाद लागतो त्याला आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं। बघा किती छान आपलं स्टफिंग तयार झालं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही। त्यानंतर आपण डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचे पीठ टाकणार आहे। तांदळाच्या पिठाने छान असं कुरकुरीतपणा येईल। त्यानंतर लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं घट्टसर त्याचं मिश्रण तयार करणार आहोत। खूप छान भजी होतात, जे वरचं कोटिंग आहे ते पण छान कुरकुरीत होतं। तुमच्याकडे जर थोडासा आपण खायचा सोडा टाकला आहे, त्याने छान असे कुरकुरीत होतात आणि आपण जे वरचं मिश्रण आहे, वरचं बॅटर आहे ते तयार करतो आहे। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल। त्यानंतर मी जी शिमला मिरची आहे त्यामध्ये जे स्टफिंग थंड झालं आहे ते आपण भरून घेणार आहोत। खूप सुंदर 2 प्रकारची भजी दाखवली मी तुम्हाला इथे मैत्रिणींनो। करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली हे मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण मी जेव्हा ही भजी केली ना
एवढी अप्रतिम चवीला लागली, अगदी केल्या संपून गेली, एवढी सुंदर झाली होती. अशा प्रकारे करून बघा. पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी खाण्यात खूप छान आनंद मिळतो, छान वाटतं आणि तळलेले पदार्थ शक्यतो पावसाळ्यामध्ये खावेत. एनर्जी छान मिळते. त्यानंतर ही बघा आपली मिरची आहे, त्यामध्ये पण मी तुम्हाला स्टफिंग भरताना दाखवते. ह्या मिरच्या पण आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात येतात. तुम्ही मग अशा प्रकारे तुम्ही नुसती मिरचीची भजी करण्यापेक्षा असं त्यामध्ये सारण भरून जर भजी केली ना, तर अगदी पोटभरीचा तुमचा नाश्ता तयार होईल बघा. अगदी मन भरेल, पण ते आहे बघा, पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढं सुंदर आणि चविष्ट अशी मिरचीची भजी ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे बघा, मी सर्व मिरच्या, शिमला मिरची आणि मिरच्या भरून घेतल्या आहेत. ज्या खूप मोठ्या होत्या त्या मी कट केल्या, 2 भाग केले त्याचे, बघू शकता आपण अशा प्रकारे. आणि ज्या थोड्याशा मध्यम होत्या त्या तशाच ठेवल्या. आणि जे आपण मिश्रण तयार केलं त्यामध्ये छान असं आपण घोळून तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण सोडत आहोत. आणि तळताना आपण ह्या मध्यम गॅसवर तळायच्या आहेत, म्हणजे भजी आहे ती आपली छान कुरकुरीत तळून होतील आणि आतपर्यंत छान तळल्या जातील मिरच्या सकटच. खूप सुंदर मिरचीची भजी की ज्याला भरवा मिरची के पकोडे असं म्हणतात, खूप सुंदर होतात बघा. अशा प्रकारे मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर तुमच्या घरात सर्वांना आवडले की नाही ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. एवढी सुंदर आपल्या भरवा मिरचीची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी कमेंट करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. बघा किती सुंदर रंग, पण किती सुंदर आला आहे आणि आपली मिरचीची भजी पण किती सुंदर झाली आहेत बघा, बघू शकता आपण. आणि चव तर एकदम अप्रतिम, कारण आपण जे त्यामध्ये सारण भरलं आहे बटाटा आणि गाजरचं, तुम्ही त्यामध्ये अजून भाज्या टाकू शकता, त्याने पण खूप छान चव लागेल. त्यानिमित्ताने भाज्या पण सर्व मुलांच्या, घरातील मंडळींच्या पोटात जातील. एवढ्या सुंदर बघा किती सुंदर झाली आहेत आपली भरवा मिरचीची भजी. बघा किती कलर पण सुंदर आला आहे. त्यानंतर मी सिमला मिरची आहे ती दाखवते बघा, ती पण खूप चवीला छान लागते. अशा प्रकारे करून बघा. तुम्ही ही भजी चपातीबरोबर सुद्धा खाल्ली तरी खूप छान लागतात, कारण आमच्या ह्यांनी तर चपातीबरोबरच खाल्ली बघा, एवढी सुंदर लागली होती. कारण जे स्टफिंग आहे ते एकदम अप्रतिम चवीचं झालं होतं. त्यामध्ये आपण भाज्या टाकल्या होत्या, माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता. त्यानिमित्ताने सर्व भाज्या खाल्ल्या जातात. छान आपण असं मध्यम गॅसवर तळणार आहोत. तुम्ही जर मोठा गॅस केला तर ते वरनं तळतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील मिरच्या. बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या शिमला मिरचीला. भरवा शिमला मिरचीचे पकोडे जे की तुम्ही कधीच खाल्ले नसतील, अशा प्रकारे करा, खूप आवडतील सर्वांना. आणि पाहुण्यांना जर तुम्ही केलं ना तर ते अगदी वाह करतील, अगदी तुमची स्तुती करतील, एवढे सुंदर होतात भरवा शिमला मिरचीचे भजी. हे बघा किती सुंदर झाली आहेत मैत्रिणींनो, बघू शकता आपण. कलर पण खूप सुंदर आला आहे आणि चव पण एकदम एक नंबरच. बघू शकता, मी प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते आहे. हे बघा किती सुंदर झाली आहेत आपली भरवा मिरचीची भजी. मी तुम्हाला हे बघा किती सुंदर झालं आहे. त्यानंतर बघू शकता आपण, खूप सुंदर अशी भरवा मिरचीची भजी ही रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे. मी तुम्हाला एक मिरची कट करून दाखवते, म्हणजे त्यामधलं जे स्टफिंग आहे ते किती छान आहे. अगदी चव तर एकदम अप्रतिम अशी आहे. आमच्यात ह्यांनी अगदी आवर्जून विचारलं की कशाचं स्टफिंग आहे, खूप सुंदर झालं आहे म्हणून. हे बघा किती सुंदर भरवा मिरचीची भजी ही रेसिपी. त्यानंतर शिमला मिरची ही पण बघा किती सुंदर झाली आहे. त्यामध्ये पण आपण सारण अगदी दाबून दाबून भरलं आहे. चव एकदम अप्रतिम आणि मस्तच. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्थ रहा, मस्त रहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
छान छान पदार्थ बनवून खा. तुम्ही पण खा आणि सर्वांना पण बनवून घाला, जेणेकरून त्यांना पण आनंद मिळेल. सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय.